36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अमरावतीच्या परतवाडा आणि नाशिक येथे घडलेल्या गंभीर घटनेवर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. शहरामध्ये घडलेले प्रकार अत्यंत घृणास्पद असल्याचं सांगत त्यांनी युवा पिढीवर होत असलेल्या परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जसे की स्नॅपचॅट यांच्या माध्यमातून चुकीच्या संपर्कांना खतपाणी मिळत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. यशोमती ठाकूर यांनी स्पष्टपणे नमूद केलंय की अशा प्रकरणांमध्ये धर्म किंवा जात न पाहता पोलिसांनी आणि गृह मंत्रालयानं तात्काळ आणि कठोर कारवाई करावी. सायबर सेल अधिक सक्रिय करून संबंधित नेटवर्क्स, ग्रुप आणि संपर्कांची सखोल चौकशी करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. परतवाडा प्रकरणात विशेष तपास पथक स्थापन करावे तसेच नाशिकमधील संबंधित प्रकरणांमध्येही सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करून प्रशासनानं पारदर्शक तपास करावा असं आवाहन त्यांनी केलंय. आज शहर काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की SIT इथे स्थापन झाली पाहिजे. परतवाड्यामध्ये जे प्रकरण झालं ते अतिशय घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. एक 20-22 वर्षाचा पोरगा जर एवढी हिंमत करू शकतो तर मग एक करू शकतो तर दोनही करू शकतात, चारही करू शकतात. आणि आता ही जी युवा पिढी आहे त्यांच्याकडे ते स्नॅपचॅट काय भानगडी आहेत त्या सगळ्या भानगडी सायबर सेलनी, खरं सायबर सेल एवढं ऍक्टिव्ह पाहिजे. होम मिनिस्ट्रीने या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक प्रकरणामध्ये धर्म जात काढण्यापेक्षा पोलिसांनी आणि होम मिनिस्ट्रीनी त्या ठिकाणी सायबर सेल, त्यांचे अधिकारी, त्यांचे अजून पोलिसिंग हे अजून त्या ठिकाणी बळकट करण्याची गरज आहे. आणि या ठिकाणी कारवाया होत आहेत. मग आता हे घर तोडतायत तर त्या खरातचं घर अजूनपर्यंत का तोडलं गेलेलं नाही, त्या खरातचं घरही तोडलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी ती खरातची बायको जी गायब झालेली आहे तिलाही शोधून आणली पाहिजे, तिलाही जेलामध्ये डांपली पाहिजे. आणि त्यांचे जे कोण एजंट लोक होते ते आता असं म्हणतायत की आमच्यावर काही कारवाई नाही, हे नाही, ते नाही, त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. जे जसं भाईंनी विधान परिषदेत म्हटलं होतं की खरात कोणाकोणाच्या घरात, तर कोणाकोणाच्या घरात हेही शोधून काढलं पाहिजे. परतवाड्याच्या प्रकरणामध्ये SIT दाखल झाली पाहिजे आणि नाशिकच्या प्रकरणामध्ये ज्यांच्या घरात खरात पोचलेला आहे त्यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. जय हिंद. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, दिवसा.